धोक्याचं आहे श्रीकले. जर का आपलं पिंग फुटू शकतं माहितीये मला. म्हणजे हा गोपाळ माझ्यावर पाळत ठेवून होता. हा गोपाळ पण ना. हॅलो हॅलो हॅलो. हे बघ गोपाळ, मी एक शब्द बोलू नकोस. सॉरी. मला माफी मागायची होती. तू तुझी हिम्मत कशी झाली का परत इथे यायची? तुझा जीवच घेते मी. नालायक नुसती. इनू इनू सोड मला. तू मध्ये पडू नकोस. अगं तिची चूक झालीये, पण तिला तिची चूक मान्य आहे ना. प्लीज मारू नकोस. इंदू तू मध्ये पडू नकोस. नालायक. माझ्या मुलाच्या गळ्याला सुरा लावतेस. मग मी तुला सोडतच नाही. नालायक. ताई अगं अचानक पोलीस आले म्हणून घाबरली बिचारी. घाबरली? कसली घाबरती? मोहितरावाच्या बंगल्यावर जायला नाही घाबरली. तिचं ना चपलीने तोंड सटकायला पाहिजे. आत्या आत्या बघ बघ, मारू नकोस तिला प्लीज. ऐक माझं. तिला ना तिचा जीवच घेते आज मी. काय ग? पोराच्या गळ्यावर सुरा ठेवशील? ठेवशील काय? कुठं गेलेलीस? गेलेलीस? आत्या अगं इतकं का मारते तू तिला? इंदे आता मध्ये पडू नकोस. तू वाय बाजूला हो. वाय बाजूला. आत्या अगं तिला समजून घ्यायची गरज आहे. आधार द्यायची गरज आहे आता. समजून घेऊ हिला. कशाला आणलीस हिला इथं? तुझ्या डोळ्यासमोर हिला हाकल. घेऊन जा कुठेतरी. नाहीतर मीच हिला मारून टाकीन. आत्या सुशीला आत्या बस आता. इंदू जेवायला देतील. सकाळी बोलू उद्या. आता ताई चल. जरा आराम कर. मी तुला काहीतरी खायला घेऊन येते. हा इंदे अगं ताई, अगं ताई, तू पाय सोड बरं माझ्या. तू काय करतेस? थँक्यू ग.
तू होती म्हणून मी वाचले. पण चूक झाली ग इंदे. रायासोबत असं करायला नको होतं. सॉरी. ताई तू तू सोड बरं माझे पाय आधी. सोड म्हणते ना. उठ बरं. उठ उठ तू उठ. ये इकडं. ये अशी बस बस. करिश्माताई, कितीही काही झालं ना तर मी कधीच विसरणार नाही की तू माझी मोठी बहीण आहेस. तुला काही होऊ देणार नाही मी. मोठ्या बाई, चहा आणलं होतं. इथं ठेव. तुझ्या पोरीची पोलीस चौकशी झाली की ते पार्सल धाडायचं. इथं नाही ठेवायचं. ए, ए, ए. पाया नाही पडायचं. हात पण नाही जोडायचे. देख. मोठ्या बाई, असं नका करू. तुम्हीच आमचा आसरा आहे. तुम्हाला तर माहिती आहे ना, बाबा भी येत नाही. मी काय करू? हा, पुढे पण पाठव. तिचे बाबा इथे नाही तर मी काय करणार आहे? तिला पाठव दुबईला, नाही तर लग्न करून टाक, नाही तर काही पण कर तिचं. मला नको सांगू. पण ती तर आता कामा नाही. माझ्या रायाच्या गळ्यावरती सुरी ठेवली तिनं. उद्या काही पण करल. नाही, यासली रिस्क मला घ्यायचीच नाहीये. ती बॅग घरामध्ये नकोच आहे. पाठव तिला. काय नाही करणार मोठ्या बाई. शपथ नाही म्हणलं ना. म्हणाल ते करेन. पाय. तुम्ही म्हणाल ते करेन मी. उठ म्हणलं ना. उठ. ऐका ना मोठ्या बाई, आज कर नका मोठ्या बाई. कुठं कुठं नेऊ बाई तिला. परत पाया पडलीस ना. हा गरमागरम चहा दिसतोय ना, तो तुझ्या तोंडावरती होतील. उठ. निघ इथून. निघ म्हणलं ना. निघ. करिश्माताई, चहा नको मला. होय मय. अगं तू नाही म्हणल्यावर त्या चहाला किती राग येईल याचा विचार कर जरा. बघ म्हणजे तुला आवडतो तसा चहा आहे बर का. डबल दूध आहे, डबल साखर आहे, त्यावर साय पण आहे, आवडीचे बिस्किट पण आहेत बाई. घे. कसा झालाय चहा? बरं आहे, पण अजून थोडी साखर असते तर चाललं असतं. पण असं मी करते ऍडजस्ट. करिश्माताई, एक विचारू का ग? त्या रात्री काय झालं मला खरं खरं सांग ना. गप असं जर गप बसलीस तर मार्ग कसा निघणार आहे मला सांग. अगं मी आहे ना तुझ्या सोबत. मी ठेवला ना तुझ्यावर विश्वास. सांग ना मला खरं खरं काय झालं त्या रात्री. इंदे, तू माझ्याबद्दल गैरसमज करून घेशील ग. मला लय भीती वाटते. या आधी कधी घाबरलीस मला? मग आता कशाला घाबरलीस? माती खाल्ली ना म्हणून.
ते सगळं जाऊ दे. मला सांग काय घडलं त्या दिवशी. दिग्रसकरांच्या घरच्या खबरा पोचवायला मोहितराव मला पैसे देत होता. ते झालंय सांगून, त्याच्या पुढं काय झालंय सांग. मी येळच्या येळी येणं खबरा पोचवत होते, पण अगं तो पैसेच पुरवत नव्हता मला. आणि सारखं मी विचारलं ना पैशाचं तर म्हणायचं आज देतो उद्यात देतो, असं टोलवत राहायचं ग. आणि यंदा मला मोबाईल घ्यायचा होता. मी 1000दा फोन केले त्याला, पण तो काही उत्तरच देईना. मग मी ठरवलं त्याला डायरेक्ट गाठायचं आणि पैसे काढायचे. म्हणून मी त्या बंगल्यावर गेले. ए कोण आहे रे? आयुष्याला कटाळा कर तू. काय ग तुझं? काय करायलीस इकडे तू? पैसे न्यायला. हा? कसले पैसे आहे तुझे? दिग्रसकरांच्या घरच्या बातम्या पोचवल्या ना, त्याचे पैसे. ए बाई जा गे तू, निघ बरं तू, जा तू निघ. मी पैसे घेतल्याशिवाय इथनं जाणारच नाहीये. आज मला ना कुठलीच कारण नकोयत. मला आत्ताच्या आत्ता इथं पैसे पाहिजे. काय ए करिश्मा का करिश्मा, एक खबरा बिबरा, एक खबर कामाची नाही तुझी. सांग खोटं बोलू नको. ए तू तुला कसं खोटं बोलणार आहे मित्र बोरके पाटील? तुझ्या खबरा यायच्या आधीच आम्हाला सगळ्या खबरा माहीत असायच्या. सांगायला लागली सांग. घरात राहतीस ना त्यांच्या, राहतीस ना घरात. हा अरे त्यांच्या घरात राहून तुझ्याकडे तेवढ्या खबरा नाहीत तेवढ्या आमच्याकडे आहेत. येऊ का तुला एक एक खबरा देऊ मी? हा ए फालतू टाइमपास नको या. मी खबरा दिलेत, मला पैसे पाहिजे पास. हे गप्प आहे. कमाला राव जो तो येतो आम्हाला धमक्या देऊ राहिला. ए नाही देत तुला पैसे तुझे. एक जमडी देत नसतो. काय करणार? जम म्हणजे तू माझे पैसे बुडवणार? बुडवणार? बुडवले बुडवले काय करणार आहेस तू? हा हे बघे करिश्मा, मोहितराव बोडके पाटलांचा नाद नाही करायचा. हो नाहीतर अख्ख्या गावातून हातभार करत असतो. निघ निघ निघ, थांबू नको, तोंड नको दाखवू. चल निघ इथून. ए जा ना बाई, जा ना बाबा, जा ना, जा निघ बरं तू. मग काय झालं? त्याचे डोळे लाल होते. तो रागाने माझ्याकडे बघत होता. इंदे मला ना काय करावं काय सुचना. आधीच पिऊन आलता. मग तू निघालीस का तिथून? असं कसं निघेल मी? माझ्या हक्काची कमाई होती. मला नवीन मोबाईलसाठी पैसे पाहिजेच होते. म्हणून मग मी म्हणून तू मी माझे पैसे घेतल्याशिवाय इथनं जाणार नाही बरं का मोहितराव. तू काय करावं तुझं? तू अशी नाही ऐकणार. थांब निघ बरं तू इथून. जा निघ बरं तू, जाय. मला असं हाकलू नाही शकत. हा जा. मी ना आजवर लय मोलाच्या खबरा दिल्यात तुला, आणि आज पण देणार आहे. तुझा नंबर 1 दुश्मन हा दोक्षज. त्याच्याबद्दल आहे खबर. कसली खबर आहे? हा लय इम्पॉर्टंट खबर आहे, शाळेच्या बाबतीतली.
त्या इंदी आणि आधूने शाळेच्या बाबतीत लय मोठा झोल केलाय. झोल कसला झोल आहे हा? त्याची खडा खडा खबर आहे माझ्याकडं. लय कष्टाने मिळवलीये मी. ए ए येण्यात करायचं काम नाही करिश्मा, आता सांगू राहिलो भाऊ. हा मला काय मिळणार आहे? उलट तुला शान करूनच मला माझी फी मिळणार आहे ना. फर्स्ट हँड खबर आहे, अगदी पहिल्या धारेतली. पक्की खबर आहे ना हा? हा मग. पण आधी पुढचा मागचा सगळा हिशोब बराबर झाला पाहिजे. ए ते बाकी काही असो, पण मोहितराव बोडके पाटलांना जर धोका मला परवडणारच नाही ना मोहितराव. हा पैसे दे, खबर तुझीच आहे. हद्द झाली करिश्माताई. पैशांसाठी इतकं खाली जायचं? तुला लाज लज्जा काहीच नाहीये ना? अगं मला मोबाईल पाहिला होता ग म्हणून आदोक्षज विषयी खोटं बोललीस. हिंद चुकले मी, पण तेल काढण्यासाठी बोटवाकडं करावंच लागतं ना. मोहितरावाकडनं मेहनतीचे पैसे मला काढायचेच होते. त्याला मेहनत म्हणत नाहीत. मग हिंद मी काय करणार होते? मला दुसरं काहीच येत नाही. अगं मदर फादरकडं पैसे मागितले असते तर त्यांनी मोबाईलसाठी पैसे दिले असते का? आणि तुझ्यासारखं माझ्याकडे श्रीमंत घर पण नाहीये. तुझ्या नवऱ्याचं आहे की मोबाईलचं दुकान, त्याकडं तर नवरा पण नाहीये. इंदे डोक्यावर पडलीस का जरा? हा हे सगळं करताना कोणत्या पातळीवर गेलीस हे लक्षात येतंय का तुझ्या? बरं ठीक आहे, हे सगळं कुभांड रचून मिळाले का ग तुला तुझे पैसे? हा मिळाले? काय केलं त्या मोहितरावानं? काय ग एवढं बोलायलीस तू? पुरावा काय? पुरावा? माझा शब्दच पुरावा आहे की. हा? आजवर कधी पुरावा मागितला नाही, मग आज कशाला मागतोय? लय चढली वाटतं तुम्हाला. ए लय चुरू चुरू बोलायला लागले का तू? विश्वास नाही का मायावर? उदारीवर खबर देत असशील आहे विश्वास हा? हिसाब नगदीचा झाला पाहिजे. असं मग पुरावा पण अगदी असा हातात पाहिजे. पैसे द्या, पुरावा देते. 150 तू 150. हो राहिलं जाते. गुड नाईट. पी आणि पड. ए काय थांब घे थांब. आपण एक काम करू, तुझा मागचा पुढचा सगळा हिसाब आज चुकता करू. हो एक ए करिश्मा, मोहितराव बोडके पाटलांना जर खोटी गोळी देशील ना तर मोहितराव बोडके पाटील खरी गोळी डोक्यात टाकते ना. टच करायचं नाही. आता गवटच नाही करायचं. चांगलीच की तू दिसायला. लांबो, तसली पोरगी नाही. आम्हाला असली पण चालते पोरगी. सोड सोड मला. ए सोडायला धरलाय का मोहितरावांनी? अरे त्या वरच्याला तर घाबर.
वर्षाला आवरू. एक काम कर, आपण त्यांना तूच बोलव त्यांना. मग ते इथं प्रकट झाले ना, मग आपण दोघं जोडीनं दर्शन घेऊ त्यांचं. आणि मग काय करायचं, हे जो काही गुन्हा चाललाय ना त्याची माफी पण मागून घेऊ आपण. हा करिश्मा, करिश्मा. सोड म्हटलं ना. हा गावपणा करशील ना तर मर्डर करेल मी तुझा. मर्डर ऑलरेडी झालाय आपला. करिश्मा सोड. करिश्मा. टच करतोय नालायक. मर तिकडं.